आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। मुंबईसह उपनगरात सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। नवी मुंबई, गोरेगाव, सांताक्रूज, ठाण्यामध्ये पाऊस सुरू आहे। दक्षिण मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे। मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे, त्यामुळे आज आणि उद्या राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान आज कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाण्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, सध्या मुंबईमध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय, आत्ताचे सध्याचे काय अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, कालपासून जर आपण पाहायला गेलं तर रात्रीपासून या पावसाला सुरुवात झाली आणि आता पहाटेपासूनच मुंबई शहरामध्ये पावसानं काहीसा जोर धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान विभागानं परतीच्या पावसाच्या बाबतीत जे शक्यता वर्तवली होती की येणारे 2 दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामध्ये प्रामुख्याने कोकण किनारपट्टी असेल किंवा मुंबई शहर असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला होता। आणि त्यानुसार आता जर आपण मुंबईतलं चित्र पाहायला गेलं तर मुंबईत मुसळधार पाऊस जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच पावसानं अधिक जोर जो आहे हा पकडलेला आहे, कारण का ज्या पद्धतीनं हा पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात जे आहे हे आता पाणी साचायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। राज्यभरात अशाच पद्धतीनं ठिकठिकाणी पाऊस जो आहे हा पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आला होता। आणि त्याच अनुषंगानं मुंबईत खास करून झालं तर मुंबई दक्षिण मुंबई असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई असेल, त्याचबरोबर मुंबई उपनगरात सुद्धा अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस जो आहे हा ठिकठिकाणी पडतोय। सकाळच्या सत्रात आपल्याला माहिती आहे अनेक शाळकरी विद्यार्थी हे शाळेत जाण्यासाठी निघतात किंवा मुंबईकर सकाळच्या वेळेला कामावरती जायला निघतात। सद्यस्थितीला या पावसाचा परिणाम रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल याच्यावरती झालेला नाही आहे। मात्र अशाच पद्धतीचा पाऊस एक 15-20 मिनिटं राहिला तर याचा थेट परिणाम जो आहे हा मुंबईतील रेल्वे वाहतुकीवरती होऊ शकतो, कारण का मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात जी आहे ही जोरदार पद्धतीनं झालेली आहे। आणि रात्री ज्या पद्धतीनं पाऊस पडत होता त्याच्या तुलनेत पहाटेपासून पावसाची तीव्रता जी आहे ही वाढलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी। तर धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे मुंबईसह उपनगरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात दूरवर असा जोरदार पाऊस सुरू असलेला पाहायला मिळतोय। आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे, जे चाकरमानी कामासाठी निघालेले आहेत त्यांच्यासाठी मुंबईच्या तिन्ही मार्गावरती लोकल उशिरानं धावत आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिरानं पाहायला मिळते। पश्चिम रेल्वे 5 मिनिटं तर हार्बर 10 मिनिटं उशिरानं धावतीये। लोकलच्या सेवेवरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे कामावर निघालेले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईच्या तिन्ही मार्गावरच्या लोकल या सध्या उशिरानं धावत आहेत, कारण धुवाधार पाऊस होतोय। रात्री सुद्धा अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय। लोकल ट्रॅकवरती म्हणजे रेल्वे रुळांवरती हे अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे, त्याचा परिणाम झालेला आहे तो म्हणजे पश्चिम रेल्वे सध्या 5 मिनिटं उशिरानं तर हार्बर मार्गावरती 10 मिनिटं उशिरानं रेल्वे धावत आहेत। तर मध्य रेल्वेची वाहतूक ही तब्बल 15 मिनिटं उशिरानं असल्याची पाहायला मिळते। तर कुर्ला, सायन या भागामध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवरती पाणी साचतं, त्याचा फटका सगळ्यात मोठ्या प्रमाणात हा सर्वसामान्य मुंबईकरांना आणि प्रवास करणाऱ्यांना बसतो। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, तिन्ही रेल्वेवरची वाहतूक जी आहे ती सध्या उशिरानं सुरू आहे असं कळत आहे। नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीनं मुंबईत आता सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरती जरी नसला तरी मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरती आता थेट परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पश्चिम रेल्वे 5 ते 8 मिनिटांनं उशिरा धावते, तर सेंट्रल रेल्वे सुद्धा 10 मिनिटापेक्षा अधिक उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळते। आणि हार्बर लाईनला सुद्धा अशाच पद्धतीनं लोकल सेवा जी आहे ही उशिरानं होताना पाहायला मिळते, कारण का अनेक ठिकाणी ट्रॅकवरती पाणी साचू लागलेलं आहे। आपल्याला माहिती आहे मुंबईत ज्या वेळेला यावर्षी पाऊस पडलेला आहे त्या वेळेला मुंबईतील रेल्वे ट्रॅकवरती पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात साचलं होतं। आणि आज सकाळपासूनच जर पाहिलं झालं खास करून 5 वाजल्यानंतर पाऊस जो आहे हा जोरदार मुंबईत पडत असल्या कारणामुळे रेल्वे वाहतुकीवरती जो आहे हा आता थेट परिणाम जो आहे हा होऊ लागलेला आहे। आणि याचाच परिणाम रेल्वे प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात आता गर्दी जी आहे ही होऊ शकते। आणि या पावसाचा थेट परिणाम मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतोय। सद्यस्थितीला रस्ते वाहतुकीवरती कुठचाही थेट परिणाम या पावसाचा जरी नसला तरी रेल्वे वाहतुकीवरती जो आहे तो परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि मुंबईच्या तिन्ही लाईन या उशिरानं धावतायत प्रज्ञा।
नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर सध्या आपण बघतोय तिन्ही रेल्वे लाईन ज्या आहेत मुंबईमध्ये दाखल होत असतात त्या उशिरानं धावतायत. तर साधारण मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 15 मिनिटं उशिरानं, तर पश्चिम रेल्वे 5 आणि हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिरानं धावत आहे.